नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत वर्ग 10चा पहिला चॅप्टर त्याचं नाव आहे सिम्युलॅरिटी आणि त्याच्यामध्ये आपण 1.2चा बेसिक सुरुवात करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, ज्याला आपण बीपीटी असं काही अभ्यासक्रमामध्ये थेरिस थेरम सुद्धा म्हटलेलं आहे. तर या थेरममध्ये काय सांगितलं ते आपण पाहणार आहोत. हा थेरम काय म्हणतो पहा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, जर एखादी लाईन आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, जसा ABC हा ट्रायंगल आपल्याला इथे दिला आहे, जे पुस्तकात आहे त्यानुसार आपण फिगर काढलेली आहे की ABC हा आपल्याला ट्रायंगल दिला आणि ही जी लाईन L आहे ही लाईन BCला म्हणजे ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल आहे. इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, आणि ती साईड जर समजा ती लाईन जर समजा एका साईडला पॅरलल असेल तर दुसऱ्या दोन साईडला कुठल्या तरी एका पॉईंटवरती त्या लाईनवर एक एक पॉईंटवरती इंटरसेक्ट करत असेल. Then the line divides the sides in the same proportion, आणि ती लाईन मग काय होईल, जर ती लाईन अशा प्रकारे जात असेल तर ती उरलेल्या दोन्ही साईडला सेम प्रपोर्शनमध्ये डिवाइड होते. जसं की इथे आपल्याला सांगितलं आहे टू प्रूफमध्ये दिलेले पहा, AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC, हे त्याचं प्रपोर्शन राहील आणि या रेशोमध्ये ती लाईन या दोन्ही साईडला डिवाइड. ते एवढा आपल्याला प्रूफ करायचं. त्याच्यासाठी त्या खालच्या ज्या लाईन डायग्राम्स आहेत त्या मी माझ्या मनाने काढले, समजावून सांगताना लक्षात येईल आपल्याला. ही फर्स्ट डायग्राम आहे आणि ही सेकंड डायग्राम, ही कशी वापरायची ते पण सांगतो. त्या हिशोबाने आपण काढलेली आहे. तर आपल्याला काय काय गिवन केले बा, गिवन केले आपल्याला इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC काय सांगितलेलं आहे, लाईन L इज पॅरलल टू लाईन BC. L जी आहे ती BCला पॅरलल आहे. लाईन L इंटरसेक्ट द साइड AB. लाईन L जी आहे ही AB ला इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट P अँड साइड AC ॲट पॉईंट Q. ठीक आहे, AB ला P मध्ये आणि AC ला Q पॉईंटवरती इंटरसेक्ट करते. आपल्याला प्रूफ करायचं की AB अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आपल्याला एक कन्स्ट्रक्शन पण दिलं आहे. कन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे की जॉईंट PC अँड BQ. ठीक आहे, PC आणि BQ जोडून घ्या असं आपल्याला म्हणतो. आता आपल्याला हे प्रूफ करायचं. प्रूफ करताना आपण सगळ्यात पहिले घेणार आहोत इन ट्रायंगल APQ. इन ट्रायंगल आता आपण अशा प्रकारची एक फिगर घेऊया. आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलंय, असा एक पूर्ण ट्रायंगल दिलाय. त्या ट्रायंगलमध्ये आपण फक्त AQB, ठीक आहे, एवढा आपल्याला ट्रायंगल घ्यायचा आहे. AQB हा ट्रायंगल घ्यायचा. तर मी काय केलं, या ABCला थोडं फोल्ड केलं आणि AQB एवढा आपल्याला पाहिजे. ठीक आहे, तर इथे आपण काय करूया, ह्या फर्स्टमध्ये बघूया. इन ट्रायंगल AQP APQ. इन ट्रायंगल APQ बेस काय होईल AP, बेस जो आहे तो AP आहे आणि हाईट काय होईल, इथे आपल्याला हाईट दिसणार नाही म्हणून मी ही हाईट काढून ठेवली इथे QL. याची हाईट काय असेल, ही असेल QL. दुसरा ट्रायंगल घेऊया APQ आपण घेतला. आता घेऊया PBQ. इन ट्रायंगल PBQ. याचा बेस काय होईल, याचा बेस होईल PB आणि हाईट होईल QL. ठीक आहे, आता आपल्याला एक गोष्ट दिसते की या ठिकाणी ट्रायंगल APQ आणि PBQ हे दोन्ही पण ट्रायंगल काय आहेत, एकाच हाईटवर आहे. दोन्हीची हाईट काय सेम आहे. बस आपण इथे लिहून टाकू, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB
have same height. ठीक है, ट्रायंगल APQ and triangle PQB have same height. याचं स्टेटमेंट काय लिहायचं, स्टेटमेंट लिहायचं, स्टेटमेंट काय लिहायचं, याचं स्टेटमेंट लिहि the ratio of the area of the two triangles if they have same height is proportional to their रेशिओ ऑफ देअर बेसिस. ठीक आहे, जे आपण स्टेटमेंट मागचे पाहिले होते त्यातलं एक स्टेटमेंट जे हाईटचं आहे ते आपण लिहून घेऊ. तर इथे आपल्याकडे काय आहे, इथे होईल एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equals to half into B1 base 1 sorry base 1 height 1 base 2 height B1 into H1 upon half into B2 into H. आता इथे काय होतं बा, इथे चाललंय हाफ हाफ कटले, हाईट जी आहे ती सेम आहे त्यामुळे H1 H2 पण कटला, ते शिल्लक काय झालं बेसच्या, बेस याचा बेस काय आहे, हा आहे AP अपॉन याचा बेस काय आहे P. ठीक आहे, हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता आपण सेकंड कडे बघूया. सेकंड मध्ये काय सांगितलं बा, एवढं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण लगेच दुसऱ्याकडे बघूया. ठीक आहे, आता दुसऱ्या याच्यात काय होतं पहा, दुसऱ्या वेळेस आपण ट्रायंगल घेत आहोत APQ आणि QPC. ठीक आहे, हे दोन ट्रायंगल आपण घेणार आहोत. इथे इथे होईल ट्रायंगल APQ इन ट्रायंगल APQ आणि PQC. APQ मध्ये काय येईल, APQ मध्ये बेस येईल AQ आणि हाईट होईल PN, हाईट होईल PN, याची पण हाईट होईल PN. ठीक आहे, आणि PQC मध्ये PQC याच्यामध्ये बेस होईल QC इथे होईल APQ PQC. इथे सुद्धा सेम होईल, हाईट जी आहे ती इक्वल आहे तर हाईट इथून कटेल, हाफ हाफ पण कटेल, राहिला बेस 1 बेस 2 तर हा झाला AQ अपॉन QC. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. आता पुढचा विषय काय, पुढे आपण बघू शकतो की हे जे दोन ट्रायंगल्स, हे दोन ट्रायंगल, एक आहे PBC आणि दुसरा आहे QBC. एक ट्रायंगल आहे PBC आणि दुसरा आहे QBC. ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय होतं पहा, पहिले याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण तिसरा बघूया. आता बघूया आपण तिसरा PBC आणि इथे होईल QBC. QBC
सी. तर ह्या दोन्हीचा बेस जो आहे तो आहे बी सी. ठीक आहे. आणि हाईट काय होईल? हाईट काय होईल त्यांची हाईट पण सेम होईल. का सेम होईल? काय नाही, दोन्ही पण पॅरलल आहे. ठीक आहे. तर इथे आपण लिहू शकतो डायरेक्ट, हे इथे न लिहिता आपण डायरेक्ट इथे वाक्यच लिहूया. काय होईल? ट्रायंगल PBC and triangle QBC have same base. That is BC. पुढे काय? पुढे होईल and between parallel lines. याचा अर्थ काय झाला की जर हे दोन्ही पण ट्रायंगल, दोन्ही ट्रायंगलचा बेस BC झाला आणि दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते पॅरलल लाईनच्या मधात आहे, तर यांचं हाईट पण काय होईल? सेम होईल. सो दॅट ट्रायंगल PBC equals to triangle QBC. हे झालं आपलं. ठीक आहे. आता हे थर्ड इक्वेशन झालं. इथे आपण लिहू शकतो फ्रॉम 1 2 and 3. 1 2 3 नुसार काय होईल? AP upon PB is equals to AQ upon QC. बस हेच आपल्याला प्रूफ करायचं. हेच आपल्याला प्रूफ करायचं होते की AP upon PB equals to AQ upon QC. झालं? हेच प्रूफ. ठीक. हेच आपलं इथे प्रूफ करायचं होतं आणि आपण प्रूफ केलं. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे बघूयात आपण कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, ज्याचं वाक्य आपल्याला इथे दिलेलं आहे पहा. If a line divides any two sides of a triangle in the same ratio, जर समजा एक लाईन आहे जी ट्रायंगलच्या दोनही बाजूंना सेम रेशिओमध्ये डिवाइड करते, देन द लाईन इज पॅरलल टू थर्ड साईड. तर ती लाईन जी असेल ती तिसऱ्या एका साईडला पॅरलल. बस आपल्याला जे काय सांगितलं त्याच्या उलटं करायचं. पहिले आपल्याला सांगितलं होतं की लाईन जी आहे ती BCला पॅरलल आहे, तर ती या दोन साईडला सेम प्रपोर्शनमध्ये डिवाइड. आता सांगितलंय की एक लाईन आहे जी या दोन साईडला सेम प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते, ती लाईन खालच्या थर्ड लाईनला पॅरलल आहे. एवढंच आपल्याला सांगायचं. तर हे आपण एकदा प्रूफ करू. काय म्हणतो? तर इथे आपल्याला एक गोष्ट दिली आहे की इन ट्रायंगल ABC लाईन L इज इंटरसेक्ट साइड AP at P and AC at Q. AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये डिवाइड करता प्रॉब्लेम. तर आपल्याला इथे दिले AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. तर हे आपल्याला गिवन दिलेल्या वरच्या वाक्यानुसार. प्रूफ आपल्याला काय करायचं की लाईन L जी आहे ती BCला पॅरलल आहे. बस एवढंच आपल्याला प्रूफ करायचं. आपण इथे घेऊया. लेट सपोज line L1 is parallel to side BC. अजून करायचं सपोज करायचं, आपण काही पण सपोज करू शकतो. सपोज आपण हे केलं की ही जी साईड आहे, लाईन आहे L1, ही L1 जी आहे जी की
RS पॉईंटवर डिवाइड करते. ती साईड BC ला पॅरलल आहे हे आपण सपोज करूया. तर काय होईल, सॉरी इथे आर, इथे PR मध्ये पी पॉईंट तसाच आहे, फक्त इथे आर. ठीक आहे. तर इथे काय होईल, फ्रॉम काय, फ्रॉम BPT, होईल AP अपॉन PB, is equals to AR upon RC, AR upon RC. ठीक आहे, हे झालं आपलं. फ्रॉम BPT L1 नुसार आपल्याला असेल, बट फ्रॉम गिवन मध्ये काय सांगितलं, गिवन मध्ये आपल्याला दिलंय AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. ठीक आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. हे आपलं फर्स्ट इक्वेशन होतं, हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. ठीक आहे. आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय होईल, जर 1 and 2 नुसार जर आपण पाहिलं तर इथे AP अपॉन PB सेम आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण या दोघांना इक्वल घेऊया. इथे होईल AR अपॉन RC इक्वल्स टू AQ अपॉन QC. ठीक आहे. आता जर समजा मी दोन्हीकडे 1 ने मल्टिप्लाय केलं, हे झालं AR अपॉन RC मल्टिप्लाइड बाय 1 इक्वल्स टू AQ अपॉन QC मल्टिप्लाइड बाय 1. RC वर जाईल इकडे, हे झालं AR मल्टिप्लाइड बाय RC अपॉन RC इक्वल्स टू AQ मल्टिप्लाइड बाय QC अपॉन QC. ठीक है, मल्टीप्लाई है अपन प्लस, मल्टीप्लाई है अपन प्लस, मल्टीप्लाई है प्लस 1 जर आपण केलं तर आपल्याकडे असं. तर याच्यातून काय होईल, याच्यातून RC अपॉन RC निघून जाईल, QC अपॉन QC निघून जाईल. शिल्लक काय आहे, शिल्लक राहिला आपल्याकडे AC अपॉन RC इज इक्वल्स टू AC अपॉन QC. ठीक आहे, दोन्हीकडची कॉमन गोष्ट जर समजा कट झाली तर इथे आपल्याकडे राहिलं RC इक्वल्स टू QC. याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, कोणती, की पॉईंट R आणि पॉईंट QR सेम. आता जर ते सेम असतील तर इथे आपल्याकडे स्टेटमेंट काय होईल, पॉईंट R and point Q R C. याचा अर्थ झाला पॉईंट R and point Q are not different. Okay, are not different. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला की
line L and line L1 are same. So that line L is parallel to line BC, is parallel to line side BC. ठीक आहे. हे आपण कसं केलं, आपण हे प्रूफ केलं बाय इनडायरेक्ट मेथड. आपण इनडायरेक्ट मेथडने हे प्रूफ केलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण जाऊया प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे, आपण तो बघूया. मित्रांनो चला पुढे बघूयात आपण. आपल्याकडे आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर जो असतो ट्रायंगलचा, त्याची प्रॉपर्टी आपल्याला काढायची. ती आपल्याला असं सांगण्यात आलं की द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल. आता हा जो अँगल बायसेक्टर असतो एका ट्रायंगलचा, जो की आपण सी अँगलवर घेतला आहे, तो काय करेल, तो समोरच्या साईडला अपोजिट साईडला अँगलच्या अपोजिट साईडला इंटरसेक्ट करेल. तर कसा इंटरसेक्ट करेल, द रेशिओ ऑफ रिमेनिंग साइड्स. बाजूच्या या दोन साईडचा जो रेशिओ असेल त्या रेशिओमध्ये हा या दोन साईडला खालच्या अपोजिट साईडला डिवाइड करेल. ठीक आहे. तर आता तर आपल्याला हेच प्रूफ करायचे की अशा प्रकारे तो डिवाइड करतो की नाही. तर आपल्याला गिव्हन दिलेलं आहे इन ट्रायंगल एबीसी काय सांगितलं, बायसेक्टर ऑफ ट्रायंगल बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट्स AB ॲट पॉईंट E. ठीक आहे. आणि आपल्याला प्रूफ करायचे की AE अपॉन EB इक्वल्स टू CA अपॉन C. हे आपल्याला प्रूफ करायचं. त्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करूया. काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपल्याला पहा. कन्स्ट्रक्शन करायचं, ड्रॉ लाईन पॅरलल टू CE. CEला आपल्याला एक पॅरलल लाईन काढायची आहे, जी की आपण इथे काढूया. काय सांगितले, CE विच पास थ्रू पॉइंट B. B वरून पास होणारी एक लाईन काढा. नंतर व्हेन एक्सटेंड AC इट इंटरसेक्ट ॲट पॉइंट B. आणि ज्यावेळेस आपण हा AC साईड जी आहे ही ज्यावेळेस आपण एक्सटेंड करणार आपण पुढे आपण एक्सटेंड आपण इथे एक्सटेंड केलेली आहे आणि हा पॉईंट आहे D. आता ही साईड जी आहे ही आपल्या ट्रायंगलमध्ये नाही आहे, त्यामुळे आपण याला अशा प्रकारे दाखवू. डॉटेड लाईन म्हणून आपल्याला दाखवायचं. तर आपल्याला काय काय आहे, आपल्याला आहे CE इज पॅरलल टू BD. ठीक आहे. CE जी आहे ती BDला पॅरलल आहे. तर हे आपण दाखवू शकतो काय, CE इज पॅरलल टू BD फ्रॉम construction. फ्रॉम कन्स्ट्रक्शन काय झालं, CE इज पॅरलल टू BD. नेक्स्ट पॉइंट काय आहे, ट्रायंगल ACE. ठीक आहे. ट्रायंगल ACE इज इक्वल्स टू ट्रायंगल CDE. ठीक आहे. ACE जो आहे तो CDEला पण हे होईल काय, इक्वल होईल. कशामुळे, कारण हे दोन अँगल करस्पॉन्डिंग होतील. हा एक अँगल आणि हा एक अँगल, दोन करस्पॉन्डिंग अँगल. त्यामुळे इथे झाला अँगल ACE इज इक्वल्स टू अँगल CDB. येस, CDB. कशानुसार, फ्रॉम करस्पॉन्डिंग अँगल्स.
ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. नंतर आपल्याजवळ काय आहे, नाव. आता आपण काय दाखवू शकतो, आता आपण दाखवू शकतो अँगल ई सी बी. अँगल ई सी बी हा अँगल ई सी बी हा अँगल सी बी डी ह्याला इक्वल आहे. ठीक आहे, कसा इक्वल आहे पहा, ही एक ह्या दोन पॅरलल लाईन आहे. सपोज आता मी इथे दोन पॅरलल लाईन घेतल्या, ह्या दोन माझं पॅरलल लाईन्स आहेत, त्याच्यामध्ये मी ही इंटरसेक्ट काढलेली. ठीक आहे, ही लाईन इंटरसेक्ट केलेली आहे. याचं नाव घेऊया आपण ई बी. ई बी. ठीक आहे, नंतर मी इथे ही तिथे ट्रान्सफर झालेली. आता इथे जर समजा मी एक अँगल काढला, ठीक आहे, आणि इथून एक लाईन इकडे येते जी की याला आणखी एक इंटरसेक्ट करते. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हा अँगल आणि हा अँगल दोन्ही पण करस्पॉन्डिंग अँगल, सॉरी, हा अँगल आणि हा अँगल दोन्ही पण करस्पॉन्डिंग अँगल झाले. आणि हा इथला जो अँगल असेल, हा अँगल आणि हा अँगल दोन्ही पण अल्टरनेटिव्ह अँगल झालेले आहेत. सो हे दोन्ही पण अँगल्स, जर मी याला सी नाव दिलं तर मला एक गोष्ट लक्षात येते की अँगल ई सी बी अँड सी बी हा इथला डी हे दोन्ही काय आहेत, अल्टरनेटिव्ह अँगल्स आहेत. सो इथे मी सांगू शकतो अँगल ई सी बी इज इक्वल्स टू अँगल सी बी डी. सी बी डी कशानुसार, अल्टरनेटिव्ह अँगल्स. ठीक आहे, हे आपलं इथे इक्वेशन 1 होतं, हे झालं आपलं इक्वेशन 2. ठीक आहे, आता पहा पण काय होतं याच्यानुसार, काय झालं ह्याच्यामुळे, काय झालं पहा, ई सी बी आणि सी बी डी ह्याच्यामुळे काय झालं की सीई म्हणजे ई सी आणि बी डी या दोन्ही पण काय झालं, पॅरलल झालं. ठीक आहे, सो दॅट ई सी इज पॅरलल टू बी डी and सी बी ही ट्रान्सवर्सल. ठीक आहे, सी बी इज ट्रान्सवर्सल. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन. ओके, आता पुढे पहा. पण आपल्याला एक गोष्ट काय सांगितली, आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे, पहिली गोष्ट आपल्याला एक गोष्ट काय सांगितलेली पहा, बट angle ACE is equals to angle PCB. ACE आणि ECB हे दोन्ही पण ट्रायंगल आपल्याला काय आहे, इक्वल आहे. हे आपलं थर्ड इक्वेशन पण आलं इथे. ठीक आहे, आता काय होतं, फ्रॉम 1 to 3 1, 2 and 3 काय होईल की अँगल CBD आणि अँगल CDB हे दोन्ही पण काय होतील,
इक्वल होते. अँगल सी बी डी आणि अँगल सी डी बी हे दोन्ही काय होतील, इक्वल होतील. म्हणजेच हा जो आपला सी बी डी हा अँगल आपल्याला तयार झालेला दिसला, हा काय होईल, हा आयसोस्केलस ट्रायंगल. ठीक आहे. सो दॅट ट्रायंगल सी बी डी इज an isosceles triangle. ठीक आहे, आयसोस्केलस ट्रायंगल. आता काय होईल याचा अर्थ, जर समजा आयसोस्केलस ट्रायंगल असेल तर सी बी जो आहे हा कॉन्करंट होईल. कशाला, सी डी. ह्याचाच अर्थ काय आला की सी बी इज इक्वल्स टू सी डी. ठीक आहे. आणि आता जर आपण ए बी डी मध्ये पाहिलं डायरेक्ट, ए बी डी ह्याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं इन ट्रायंगल ए बी डी काय होईल, ही तर ट्रान्सव्हर्सल मदत झालेली आहे. समजा ही जी आहे ही पॅरलल आहे बी डीला. आपल्याला इथे सांगितल्याप्रमाणे कोणती, सीई. सीई जी आहे ती बी डीला पॅरलल आहे कन्स्ट्रक्शननुसार. म्हणजेच काय झालं की इथे आपल्याला एक गोष्ट भेटली की ए ई अपॉन ई बी फ्रॉम बी पी टी काय होईल, ए ई अपॉन ई बी इज इक्वल्स टू ए सी अपॉन सी डी किंवा सी ए अपॉन सी डी, सी ए अपॉन सी डी. हे कशानुसार झालं, हे झालं फ्रॉम बी पी टी. आणि सी डी जी आहे सी डी बी सी बीच्या इक्वल आहे. म्हणजेच काय झालं, सो दॅट कॅन राईट हिअर ए ई अपॉन ई बी इज इक्वल्स टू सी ए अपॉन सी. ठीक आहे. हेच आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचं होतं आणि आपण ते प्रूफ केलं. ठीक आहे. तर आता पुढे काय पहा, पुढे आपल्याला कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल सांगितलेलं आहे. तो काय आहे की इफ अ लाईन ड्रॉन फ्रॉम द अँगल डिवाइड्स द अपोजिट साइड इन द रेशियो फ्रॉम रिमेनिंग साइड्स देन द लाईन इज अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. जर एक लाईन ही अँगलच्या अपोजिट साईडला त्याच्या रिमेनिंग साईडच्या रेशिओमध्ये डिवाइड करत असेल तर ही लाईन या अँगलची बायसेक्टर असेल. हेच आपल्याला इथे सांगितलेलं. ठीक आहे. तर बस त्याचं एक स्टेटमेंट आहे आपल्या पुस्तकात दिलेलं. आणि हा आपला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हे आपल्या या ठिकाणी झालेलं आहे. तर एवढं सगळं लिहून घ्या आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 करू. ठीक आहे. चला, नमस्कार.